नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते. कालच्या व्हिडिओमध्ये ड्रेस कटिंग कसं करायचं हे थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे. तर आज आपण ड्रेस फिटिंग कसं करायचं हे थोडक्यात सांगणार आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा नाही, स्किप अजिबात करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिटिंग करण्याची सोपी पद्धत, एकदम सर्वात सोपी पद्धत आहे. अगदी अजिबात न चुकता कोणीसुद्धा सहज फिटिंग करू शकतं, एवढी सोपी पद्धत आहे. तर अस्तरचा ड्रेस असेल तर खूपच सोपं जातं, कारण आपल्याला गळ्याचं कॅनव्हास वगैरे काढायची गरज लागत नाही किंवा काही नाही. जसं आपण अस्तर कट केलेलं असतं ज्या आपल्या गळ्याच्या आकारामध्ये तसंच ठेवायचं. खालच्या साईडला आपलं ड्रेसचं फॅब्रिक ठेवायचं आणि वरच्या साईडला अस्तर ठेवायचं आणि आपल्याला गळाच्या जो काही कटिंग केलं त्या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आणि गळा आपल्याला पलटवून घ्यायचा. कट करून घेतल्यानंतर छोटे छोटे टक्स मारायचे. कट्स मारल्यानंतर आपल्याला गळा पलटवून घ्यायचा आणि कुठे स्टोन वगैरे असेल तर आपल्याला तिथे काढून घ्यायचं, नाही तर आपल्या मशनीमध्ये स्टोन अडकू शकतो, सुई खराब होऊ शकते. त्यासाठी तर गळा पलटून घेतल्यानंतर जी काही मुंड्याची बाजू आहे तीसुद्धा अस्तरची आणि फॅब्रिकची बाजू ड्रेसची ती जोडून घ्यायची. म्हणजे आपल्याला आपण कसं ड्रेसचा कपडा जरा जास्त कटिंग केलेला आहे त्यामुळे ते सुरुवातीला जोडून घ्यायचं. नंतर एका साईडला जास्त एका साईडला कमी होऊ शकतं त्या पद्धतीने, आणि जेवढं अस्तर आहे तेवढं त्याच मापाने कटिंग करून एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. या पद्धतीनं पुढचा गळा आपला शिलाई करून झालेला आहे. तर त्यानंतर आपली जी काकेपासून जी बाजू आहे ती बाजू आपले जे अस्तर आहे ना त्या अस्तरला जोडून घ्यायची खालीपर्यंत. ती जोडून घेतल्यानंतर आपल्याला आपली जे अस्तर आहे ते परफेक्ट बसलं जाईल त्यासाठी. आणि अस्तरच्या खालच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आतल्या बाजूनं. बघू शकता या पद्धतीने टीप मारून घ्यायची. दोन्ही साईडून घेतलेले आहे. तर सर्वात शेवटी जे आपलं ड्रेसचं फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकलासुद्धा आपल्याला आतल्या साईडून पट्टी मारून एक टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा तयार झाल्यानंतर मागचा गळा तयार करून घ्यायचा आहे. तर तोसुद्धा आपण अस्तरचा गळा सुरुवातीला जेवढा आपण आहे तेवढं कट करून घ्यायचं. माझा 2.5 इंचाचा आहे तेवढं मी कट करून घेतला. खालच्या साईडला ड्रेसचं फॅब्रिक ठेवलं आणि वरच्या साईडला अस्तर ठेवलं आणि छानसा गळा आपण शिलाई करून घेतला. छोटे छोटे टक्स मारले. त्यानंतर आपल्याला गळा पलटवून घ्यायचा आहे. तर अस्तरचा गळा लगेच होतो. अगदी आपण जसं ब्लाऊजला शिवतो ना सेम त्याच पद्धतीनं गळा शिवून तयार होतो. जास्त वेळ नाही लागत. तर नंतर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे आणि जसं पुढच्या साईडला आपण गळा जसं की शोल्डरच्या बाजूला किंवा मुंड्याच्या बाजूला जोडून घेतला ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं, म्हणजे आपलं अस्तर इकडं तिकडं सरकलं जाणार नाही त्यासाठी. त्यानंतर आपला त्या पाठीमागचा जो साईडचा भाग आहे तो सुद्धा अस्तरला जोडून घ्यायचा ड्रेसला, म्हणजे इकडं तिकडे सरकलं जाणार नाही आणि आपलं फिटिंगसुद्धा परफेक्ट येऊ शकतं. त्यासाठी सुरुवातीला अस्तर आणि आपलं जे काही ड्रेसचं फॅब्रिक आहे ते जोडून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपला पाठीमागचासुद्धा भाग जोडून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला शोल्डर जोडायचे आहेत. तर खालच्या बाजूला बघू शकता सरळ बाजू आहे आणि वरच्या बाजूला आपली सरळ बाजू टाकून वरती उलटी बाजू आली पाहिजे. आणि आपण जसं ब्लाऊजचं शोल्डर जोडतो ना सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा मी शोल्डर जोडून घेणार आहे. तर पुढच्या बाजूला 1.5 इंच आणि पाठीमागच्या बाजूला 1/2 इंच या पद्धतीनं मी शोल्डर जोडून घेणार, म्हणजे आपला गळा उतरणार नाही. सेम ब्लाऊजला जोडतो त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर दोन्हीसुद्धा शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला बाहीची शिलाई करून घ्यायची. तर बाही माझी मोठी आहे, 15 इंचाची बाही आहे. जसं आपण जर ब्लाऊजला कसे आपण मोठी बाही कट करून घेतो सेम त्याच पद्धतीने बाही कटिंग करून घेतली. तर बाहीलासुद्धा अस्तर लावलेलं आहे. तर बाही जोडताना काय करायचं, सुरुवातीला शोल्डरच्या मध्यापासून बाही जोडायची, म्हणजे काय होतं बाही कमी जास्त पडत नाही. किंवा आपण जर पुढच्या साईडून किंवा मागच्या साईडून जर बाही जोडायला घेतली तर काय होतं पाठीमागं जास्त जाते किंवा पुढे जास्त जाते किंवा कमी जास्त पडू शकते. यासाठी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर काय करायचं, शोल्डरचा मध्य घ्यायचा, मध्यापासून सुरुवात करायची बाही जोडायला. बघू शकता या पद्धतीने जर बाही जोडली ना तर परफेक्ट बाही जोडली जाते, कमी जास्त अजिबात होत नाही. जरी एक्स्ट्रा असेल तरी आपल्याला ती साईडून दोन्ही साईडून कट करता येते. आणि जर आपण एका साईडून किंवा पुढच्या साईडून किंवा मागच्या साईडून जर जोडायला जर घेतली तर काय होतं पुढे कमी जास्त किंवा मागे जास्त होऊ शकते. तर अशा वेळेला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी
शोल्डरच्या मध्यापासून नेहमी बाही जोडायची, म्हणजे छान असं फिटिंग येऊ शकतं. आणि काय करायचं, डबल टिप मारायची, सिंगल टिप नाही ठेवायची. डबल टिप मारली तर आपला जो ड्रेस आहे तो छान असा फिटिंगमध्ये बसला जातो किंवा शिलाई लवकर उधसली जात नाही, त्यासाठी डबल टिप मारून घेतलेली आहे मी. त्याचबरोबर एक बाही जोडल्यानंतर दुसरीसुद्धा बाही मी जोडून घेणार आहे. तर बाही जोडल्यानंतर आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत. तर फिटिंगची मापं कोणती, तर सुरुवातीला आपल्याला छातीचं जे माप आहे ते टाकून घ्यायचं, त्यानंतर कमरेचं माप ते टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर सीट गिअर, ही तिन्ही मापं टाकून घ्यायची आपल्याला. तर ती तिन्ही मापं आपण टाकून घेतल्यानंतर आपल्याला सीट गिअरपर्यंतच फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता दुसरी बाही जोडून झाली आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. तर फिटिंग करताना आपल्याला आपला जो मुंड्याचा भाग असतो तो सुद्धा फिटिंग करून घ्यायचा, म्हणजे तिथेसुद्धा आपल्याला बघू शकता फिटिंगमध्ये घ्यायचं, म्हणजे आपल्याला छान असं फिटिंग बसलं जातं. तर इथून आपलं जे बाही आहे तिथून सुरुवात करायची, बाहीपासून आपल्या सीट गिअरपर्यंतच फक्त फिटिंग करायचं, खाली जायचं नाही. कारण खालच्या साईडला आपल्याला आपले जे कट्स येणार आहेत ड्रेसचे ते बघू शकता, इथंपर्यंत डबल शिलाई टाकायची, म्हणजे तिथून आपल्याला खालचे जे टक्स आहेत ते जोडून घ्यायचे त्यासाठी. तर एक बाजू झाली, त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी फिटिंगची जी शिलाई आहे ती करून घेणार आहे. तर सुरुवातीला एक मारून घेतल्यानंतर दुसरीची फिटिंगची आपली जी टीप येणार आहे ती मारून घ्यायची परफेक्ट. आता सुरुवातीला माझी छातीची जे माप आहे तर ते 32 आहे, तर माझं दोन्हीचा सेंटर काढला तर 16 येते. तर 16 इंचावर आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं आणि फिटिंगचे माप टाकून घ्यायचे. त्यानंतर कंबर माझी 30चे, तर कमरेचा चौथा भाग येतो आहे 8 चौक 32, म्हणजे 7.5 येतो. 7.5 येतो, तर 7.5. आता ड्रेस आहे तर थोडंसं लूज असतो बरोबर, तर त्यासाठी काय करायचं, 8 टाकायचं, थोडंसं अर्धा इंच मार्जिन ठेवायचं. त्यानंतर आपलं जे मुंड्याचं माप आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं, म्हणजे बघू शकता आपला ड्रेस शोल्डरमधून खाली उतरणार नाही, त्यासाठी मुंड्यासुद्धा माप टाकून घ्यायचं. त्यानंतर बाहीचं माप टाकून घ्यायचं आणि छान अशी परफेक्ट फिटिंग टाकून घ्यायची, म्हणजे एक सुरुवातीला टाकली त्यानंतर ही एक, अशा 2च टिपा मारून घ्यायच्या, ड्रेस छान असा बसला जातो. तर ही सुद्धा आपली जी शिलाई आहे ती सुद्धा आपण आपलं जे सीट गिअर आहे तिथंपर्यंतच मारून घ्यायची, म्हणजे छान असं आपला फिटिंगमध्ये ड्रेस बसला जातो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे कट्स मारायचे राहिलेत तर ते कट्स मारून घ्यायचे आहेत. तर कट्स मारताना काय करायचं, खालून सुरुवात करायची. सुरुवातीला खालच्या बाजूला जो काय आपला पन्ना आहे त्याला टीप मारून घ्यायची, त्यानंतर तो भाग पलटी करून घ्यायचा आणि छान असा कट्स मारून. सुरुवातीला कट्स मारता येत नाही तर काय करायचं, प्रॅक्टिस करायची. अशा वेळेला प्रॅक्टिस केल्यानंतरच कट्स छान असे फिनिशिंगमध्ये मारता येतात. तर बघू शकता मी ड्रेस सरळ करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता कट्स टाकून घ्यायचे आहेत. तर ड्रेस मी सरळ केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सीट गिअरपासून खाली जे टक्स टाकायचे आहेत ते टक्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर टक्स टाकताना आपल्याला खालच्या साईडून सुरुवात करायची. खाली जो पहिल्यांदा सुरुवातीला आपला जो ड्रेसचा जो काही खालचा फॅब्रिक आहे तर त्याला सुरुवातीला दुमड टीप टाकून घ्यायची, ती डबल टीप म्हणजे दुमडून घ्यायचं. त्यानंतर बघू शकता या पद्धतीनं दुमडून घ्यायचं. सुरुवातीला खालच्या साईडून सुरुवात करा, त्यानंतर तिथे शिलाई टाकून घेतल्यानंतर एक साईडून, म्हणजे चार पन्ने येतात ना आपले, उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2, असे 4 आपले पन्ने येतात. तर त्यासाठी एका साईडून घेत आपल्याला टक्स मारत जायचं आहे. तर कट्स मारत गेल्यानंतर बघू शकता या पद्धतीने आपले छान असे कट्स मारून घ्यायचे, ते सुद्धा छान असे फिनिशिंगमध्ये आले पाहिजे. जरी तिरकस वगैरे येत असेल तर पुन्हा आपण बघू शकता फिनिशिंगमध्ये येण्यासाठी पुन्हा आपण नंतर करून घ्यायचं, तरच तो छान येतो. नाहीतर मग ते तिरकस दिसलं जातं. त्यासाठी सुरुवातीला कटिंग करतानाच स्ट्रेट कटिंग करा, म्हणजे आपले जे कट्स आहेत ते छान असे येतात फिनिशिंगमध्ये. तर पुढचा साईड झाल्यानंतर मी पाठच्या साईडला सुद्धा बघू शकता या पद्धतीनं दुमड टीप केलेली आहे. डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आणि कट्स मारताना एक शिलाई टाकली तरी चालेल, नाही तर डबलसुद्धा टाकू शकता तुम्ही. तर मी एकच मारलेली आहे. या पद्धतीने कट्स मारताना थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर आपलं जर प्रॅक्टिस असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, तर प्रॅक्टिस नसेल तर थोडा इथेच फक्त प्रॉब्लेम येतो. बाकी ड्रेस शिवायला काहीच अवघड नाही, एकदम सोपी पद्धत आहे. ब्लाऊजसारखं काहीच वेळ लागत नाही किंवा काही नाही, खूप सोपी पद्धत आहे. फक्त कट्स असतात ना तिथे थोडासा वेळ लागतो, बाकी कुठेच वेळ लागत नाही. अगदी अस्तरचा ड्रेस असो किंवा अस्तरचा
बिना अस्तरचा असो, दोन्हीही शिवताना आपल्याला अजिबात वेळ लागत नाही. तर खूप छान असं फिनिशिंगमध्ये आपल्याला छान असे टक्स टाकून घ्यायचे आहेत. कट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला बघू शकता खूप छान असा फायनली आपला ड्रेस तयार झालेला आहे. तर खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ड्रेसला. तर बघू शकता. आता काय करायचं आपल्याला, सर्वात शेवटी आपलं जे ड्रेस मटेरियल होतं ना, त्याला एक अशी लेस होती व्हाईट कलरची, तर ती लेस मी सर्वात शेवटी लावून घेणार आहे. तर बघू शकता या पद्धतीनं छान असं फिनिशिंग आपलं पूर्ण चारही कोपऱ्यामध्ये छान असं तयार झालेलं आहे. तर हा बघू शकता सुंदर असा ड्रेस आपला तयार झालेला आहे. तर ती जी लेस आहे ना, तर मी ती काढून ठेवलेली बघू शकता. या पद्धतीने सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपला ड्रेस छान असं तयार झालेला आहे. तर ती लेस लावायची राहिली होती माझी, तर ती मी लेस इथे लावून घेते. तर कोपऱ्याला कोपरा जुळून बघायचं, आपलं चारही कोपरे छान असे जुळले तर समजायचं आपलं फिनिशिंग छान झालेलं आहे. जर कमी जास्त असेल तर तिथे थोडं ॲडजस्ट करावं लागेल तुम्हाला. तर बघू शकता दोन्ही टक्स तर तुम्हाला दाखवलेले आहेत. सर्वात शेवटी मी तुम्हाला लेस लावून दाखवणार आहे, जी की ड्रेसलाच आपल्या अटॅच होते. तर मी सुरुवातीला कट करून घेतलेली, तर ती लावून घेते. तर तिथंसुद्धा मी पूर्ण खालीपर्यंत नाही लावली, थोडंसं वरती घेतलं आणि फोल्ड करून घेतलं अस्तरचा कपडा आणि शिलाई टाकून घेतलेली आहे. तर ही लेस लावताना सुद्धा मी डबल टिप मारलेली आहे. बघू शकता या पद्धतीनं पूर्ण खालीसुद्धा लटकू नाही द्यायची, वरच्या बाजूलाच 1-1.5 इंचावरती मी लेस लावून घेतलेली आहे. म्हणजे छान अशी आपली लेस दिसणार आहे. बघू शकता या पद्धतीने एक शिलाई टाकली, त्याचबरोबर खालच्या साईडला सुद्धा दुसरी शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि छान असा आपला फायनली ड्रेस सुंदर असा तयार झालेला आहे. तर टॉप झालेला आहे. तर पॅन्ट राहिलेली शिलाईची, तर पॅन्ट शिलाईसुद्धा मी करून दाखवणार आहे. तर कशी वाटली माझी ड्रेसची फिटिंग कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा.